ओके. नमस्कार. महाराष्ट्रातील विनातथा अंशतः अनुदानित शिक्षक बंधू भगिनींनो, गेल्या 5 तारखेपासून मुंबई येथील आझाद मैदानमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने 14 ऑक्टोबर 2024चा जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होऊन तात्काळ निधीची तरतूद व्हावी, म्हणजे निधीची तरतूद व्हावी याकरिता बेमुदत धरणे आंदोलन सुरू होतं. आणि या आंदोलनाच्या दरम्यान काय काय घडामोडी घडल्या हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु आपण एकच ठरवलं होतं, कारण की भगवंताचे आशीर्वाद होते आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य होतं आणि जे इथं आझाद मैदानात आलेले मावळे आहेत त्यांचं पण सहकार्य मिळालं, त्यांचं पण सपोर्ट होता. आणि मग त्यानंतर आदरणीय दमदार आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर ज्यांनी खरोखर जीवाचं रान करून शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला पण डगमगळून देता स्वतःही हिंमत हारली नाही आणि ते पण आम्हाला पण हिंमत हारू दिली नाही. म्हणून आज शेवटच्या क्षणी का असेना काही अंशी म्हणा की ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो, म्हणजे कोणत्या दिवसाची, की बाबा जेणेकरून सरकार म्हणत होतं, शासन म्हणत होतं की आम्ही देतो, परंतु आपल्याला ठोस निर्णय किंवा ठोस तारीख मिळत नव्हती किंवा ठोस शब्द मिळत नव्हता. परंतु असं समजू नये तुम्ही की हा जो काही ठोस शब्द मिळाला की आज स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यांच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये जो आपला शासन निर्णय निघालेला आहे, तर त्यांनीच आज सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे की ती घोषणा सर्वांनी ऐकली असेल. पण पुन्हा एकदा सांगतो की येणारी जे कॅबिनेट आहे त्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपण टप्पा अनुदान देऊ असं त्यांनी एक ठोस आश्वासन दिलेलं आहे. आणि याचा अर्थ असा आपणही समजू नये की लगेच सुरू झालं, मग आता कधी होणार, काय होणार असू द्या. परंतु आम्ही एवढंच ठरवलेलं होतं की रडण्यापेक्षा लढलेलं बरं आणि अर्ध्यावर डाव सोडल्यापेक्षा आणि अर्धवट लढाई सोडून जाण्यापेक्षा शेवटच्या क्षणापर्यंत लढाई लढत राहायची. यश मिळो अथवा न मिळो हा लढा सर्वांच्या पगारासाठी होता आणि समोरही राहणार आहे. आणि म्हणून एकच हिंमत बांधून आणि सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या शुभेच्छाने, सर्वांच्या आशीर्वादाने ही लढाई सुरू केली होती. आणि आज हे काही अंशी एक शब्द घेऊन का असेना, थोडाफार एक जीव घेऊन का असेना, या शब्दांना आपलं पोट भरणार नाही. जोपर्यंत टप्पावार निधीची तरतूद खरोखर होत नाही तोपर्यंत आपणही शांत बसणार नाही आणि आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर स्वतःही शांत बसणार नाहीत आणि इतर आमदारांनाही शांत बसू देणार नाही. पण तरीसुद्धा एक हे आझाद मैदान साक्षीदार आहे की याच आझाद मैदानाने आपल्याला रिकाम्या हातानं कधीच खाली वापस पाठवलेलं नाही आहे. म्हणून आज शेवटच्या दिवशी का असेना याच आझाद मैदानाने आपल्याला एक आस दिलेली आहे, एक आशा दिलेली आहे की बाबा येणाऱ्या कॅबिनेटला आपल्याला टप्पावारची तरतूद ते करतील, शासन करतील. यामध्ये आता ज्यांनी आझाद मैदानात स्वतः येऊन स्वतः योगदान दिलं त्यांचे पण मी एक मनापासून आभार मानतो. आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या आमच्या महिला भगिनी असतील, त्यानंतर आमचे शिक्षक बंधू असतील, सर्व जिल्ह्यातील, आता मी प्रत्येकाचे नाव घेत नाही, या सर्वांनी एक स्वतःच्या कुटुंबावर म्हणजे एक तुळशीपत्र घेऊन, घरावर तुळशीपत्र घेऊन आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता, स्वतःचा विचार न करता एक आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांचं बी एक मनापासून म्हणजे आभार मानतो. आणि खरोखर ते निंदनीय गोष्ट होती, पण त्यांनी जे आक्रोश केला त्याची दखल आणि इथल्या आंदोलनाची दखल ही शासनाने घेतलेली आहे. आणि आज आपल्याला काहीतरी अंशी थोडाफार सांगितलेलं आहे की बाबा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये देतो, पण आपण शांत बसणार नाही. त्यानंतर इथे सुद्धा महिला भगिनींनी जे आत्मदानाचा प्रयत्न केला त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो की काही का असेना आपल्याला एक शब्द मिळाला. हा शब्द घेऊन आज आम्ही तात्पुरतं पूर्णपणे शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन हे स्थगित झालेलं नाही आहे. फक्त आम्ही एक शासनाचा एक मान सन्मान ठेवून आणि जे लढतात त्यांचा एक विश्वास ठेवून एक आपण तात्पुरतं आंदोलन आपण आजचं स्थगित करतोय. आणि जर आपल्याला ठोस निर्णय नाही झाला तसं तर शिंदे साहेबांनी शब्द दिला, एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला, तो शब्द म्हणजे शब्द असतो. कारण की त्यांचं काम अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः सभागृहामध्ये बोललेले आहेत की बाबा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ते नक्कीच आपल्याला न्याय देतील. एवढं बोलून मी थांबतो. पुन्हा एकदा सर्वांचे, पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचे ज्यांनी लढ्यामध्ये योगदान दिले, याच्या अगोदरही दिले आणि आताही दिले आणि पुढे देणार, या सर्वांचा आभार मानतो. हा लढा हा एकट्याचा नसून हा सर्वांचा आहे. सर्वांच्या मेहनतीनेच हा
14 ऑक्टोबरचा GR निघालेला आहे आणि आता सर्वांच्याच मेहनतीने, सर्वांच्याच लढण्याच्या ताकदीने आणि सगळ्यांच्याच हिंमतीने आपण आज सुद्धा शब्द काही अंशी घेतलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा आपण सर्वांच्याच एकजुटीने, सर्वांच्याच ताकदीने, सर्वांचीच हिंमत दाखवून आपण पूर्णपणे आपली लढाई 100% अनुदानापर्यंत जाऊ आणि आपला हा टप्पा वाढ असं मी सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. झालं